मग ऑनलाईन ठेवा. चालू तर करा आता, कुठे त्याच्यात पण निगोशिएट माननीय अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षातर्फे तालिकाला आपण हा 293चा कुणावर साहेब विदर्भ मराठवाड्यातील शेती आणि शेती संबंधी उपाययोजना याचा प्रस्ताव आज आणत आहोत. राज्यातील 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2059 मंडळ यामध्ये अवकाळी पावसामुळे व अतिवृष्टीमुळे नद्या व नाल्यांना आला पूर, विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे उभे पीक वाहून गेल्याने शेतकरी बांधव अभूतपूर्व संकटात सापडले असणे, शेती हा केवळ उपजीविकेचा मार्ग नाही तर अर्थव्यवस्था कणा असलेले नैसर्गिक आपत्तीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असणे, शाश्वत शेती समृद्ध शेतकरी हे लक्ष्य समोर ठेवून व सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्व कष्ट मदत तात्काळ देणे, नुकसानाबाबत मोबाईल व ड्रोनद्वारे काढण्यात आलेले फोटो स्वीकारण्यात महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असणे, युती शासनाने तब्बल 31,628 कोटी रुपयांची ऐतिहासिक मदत पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना तत्कालीन दिलासा देण्यात येणे, जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टर रोख तसेच नरेगा योजनेच्या माध्यमातून 3 लाख रुपये प्रति हेक्टर अतिरिक्त मदत देण्यात येणे, राज्यातील 2059 मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेल्या निदर्शन आल्याने त्या ठिकाणी 35 मिलीमीटरची अट शिथिल करून मदत करण्याचा निर्णय करण्यात येणे आणि बियाणे व इतर कामांसाठी प्रति हेक्टर रुपये 10,000 सर्वसाधारण मदत देणे, मार्ग व इतर मार्गाने आपत्तीग्रस्त बाधित कुटुंबांना सर्वकष मदत देऊन शेतकऱ्यांप्रती असलेल्या उत्तरदायित्व जपण्याचा प्रयत्न करणे, अशा रीतीने प्रभावी मदत कार्यातून आपत्तीग्रस्तांना दिलासा देत हे शासन जागृत असणे, विदर्भ मराठवाड्यासह संपूर्ण राज्याचा विकास व राज्यातील शेतकरी समृद्ध होण्याबाबत सभागृहात विचारविनिमय करून राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभा राहावा याकरिता कारवाई व उपाययोजना. हा प्रस्ताव थोडा मोठा असल्यामुळे लिस्टमध्ये माननीय अध्यक्ष महोदय हा प्रस्ताव आपण आज रोजी चर्चेत आणलेला आहे. माननीय अध्यक्ष महोदय, एक आज आनंदाची गोष्ट आहे की कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्री अधिकारी तर फार मोठे व्यस्त आहेत, तुमच्यापेक्षा फार व्यस्त असतात, तुम्ही दिगोई रिकामे आहे, इथं सभागृहात येऊन बसता, त्याबद्दल तुमचे धन्यवाद दिले पाहिजे. दोन्ही मंत्री हजर आहेत असा दुर्लभ योग कधी येत नाही. एक जागतिक मानांकनामध्ये क्लायमेट रिस्क इंडेक्स मोस्ट अफेक्टेड कंट्रीज 1993 पासून तर 2022 पर्यंत त्याचा अहवाल आला होता आणि डॉमिनिका पहिल्या नंबरवर, चायना, हॉन्डुरस, म्यानमार, इटालियन, भारत म्हणजे 6व्या नंबरवर भारत सगळ्यात जास्ती 200 देशांपैकी अफेक्टेड देशामध्ये भारताचं नाव आलं होतं. आणि हे सर्व असताना आणि विरोधी पक्षांची सातत्याने टीका की राज्य दिवाळखोरीकडे निघालेलं आहे, सरकारी नोकरांचा पगार द्यायलाही सरकारकडे पैसे नाहीत, अशी स्थिती विरोधी पक्ष मांडत असताना मी खरं म्हणजे कृषी मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदनही करतो आणि शेतकऱ्यांविषयी त्यांच्या मनात असलेली तळमळ प्रकर्षानं कृतीतून दिसते, फक्त शब्दातून दिसत नाही. की त्यांनी साधारणतः 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज सरकारने जाहीर केलं. मराठवाडा, विदर्भातील जवळपास 34 जिल्हे, महाराष्ट्रातले 228 तालुके, 354हून अधिक महसुली मंडळ आणि शेतीचा विचार केला अध्यक्ष महोदय, तुम्ही भयानक परिस्थिती थोडं समजून घ्या. 1,71,74,790 एकर शेती या दुष्काळामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात बाधित झाली होती. आमच्या अकोला जिल्ह्याचा विचार जर केला तर एकट्या अकोला जिल्ह्यात 3,66,732 इतकं प्रचंड प्रमाणात शेतीचं नुकसान झालं होतं आणि मायबाप सरकारनं हे नुकसान
जे आहे ते कबूल केलं. अधिकारी विशेषतः आय एस अधिकाऱ्यांच्या सल्ला डावलून ही जी हिंमत दाखवली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आणि आपण दोन्ही कृषी मंत्र्यांनी, त्याबद्दल मी सरकारचा या ठिकाणी आभारी आहे. माननीय अध्यक्ष महोदय, या लाखो शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे सरकार करून राहिलं आणि म्हणून विशेष बाब म्हणून 2 हेक्टरवरून 3 हेक्टरची मर्यादा आपण वाढवली. NDRFच्या निकषाप्रमाणे 3 दुधाळ मृत जनावरांच्या मदतीचा निकष बदलून आपण जितकी जनावरे मृत्युमुखी पडले त्या सर्वांना मदत देण्याचं कबूल केलं. राष्ट्रीय आपत्ती निवारणचा जो नियम होता त्याप्रमाणे आपण 8,500 रुपये हंगामी बागायतीसाठी 17 आणि बागायतीसाठी 22,500 अशाप्रमाणे मदत केली. राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांनी विमा काढला असून नुकसानग्रस्त लोकांना त्याच्यातूनही मदत केली. एकत्रित मदत जी आहे ती 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज आहे आणि पायाभूत सुविधांसाठी आपण परत 10,000 कोटी वेगळे देणार आहोत. आणि त्यामुळे मी खरं म्हणजे हे सर्व पाहून एक शेतकरी पुत्र असतानाही मला थोडं समाधानी वाटलं आणि सरकारची भावना निश्चित स्वरूपात प्रामाणिक आहे त्या मताशी अध्यक्ष महोदय मी सहमत झालो. पण सुधीर भाऊंनी वाघाचा बऱ्यापैकी बंदोबस्त केला होता त्या काळात. काही गमतीशीर प्रसंग वाटतात बोलताना, पण त्या कुटुंबाला किती हादरा बसते. सुधीर भाऊ, तुम्ही एकदा बोलले होते कि साप चावला तर मदद है. आशीष बाबू, जो आपने लिखा फाइल पे वो कभी बोलने की भी हिम्मत कर दिया करो सभागृह में. तुम्ही म्हटलं होतं साप चावला तर मदत आहे, पण अधिकारी म्हणतात साप जंगलात चावला तर मदत आहे, तुमच्या घरी चावला तर मदत नाही. आमच्या इथं डुकराचा फार प्रादुर्भाव वाढला अध्यक्ष महोदय. निसर्गाची तर हे आपल्यावर अकृपा होऊनच राहिली, त्याला अनेक कारण आहेत. परंतु जंगली जनावराचा फार मोठ्या प्रमाणात त्रास वाढला. माझ्या गावाला सुरेश भाऊ दस तुम्ही आल्या, संजू भाऊचे मित्र आहात तुम्ही. 3ऱ्या मजल्यावर जर गेले तर पूर्ण गावात बॅटऱ्या दिसतात. सर्व शेतकरी बॅटऱ्या घेऊन शेतात असतात डुकराचा बंदोबस्त करायला. आणि एका डुकरानं आमच्या गावातल्या एका माणसाला असं पूर्ण पाय फाडला त्याचा. तुमचा GR होता सुधीर भाऊ, आता नाही, गणेशराव नाईक साहेब नाही आहेत. मी अध्यक्ष महोदय तो GR गेला, मला असं वाटलं मदत भेटते ते आपल्या नेहमीप्रमाणे आपण चेक घेऊन जाऊन काही ना काही दिलासा या माणसाला भेटेल. ते नाही म्हणे बरं नाकार लागते म्हणे एक केस रणधीर भाऊ. म्हटलं का नाकारा पाहिजे. नाही डुकरानं म्हटलं बरं डुक्कर आहे ना याच्यात, रिपोर्ट दाखवा. रिपोर्ट दाखवला सिव्हिल सर्जनच्या सहीनं. हो म्हणे हे डुक्कर तर आहे, पण सालं हे जंगली डुक्कर आहे की साधा आहे हे नाही समजून राहिलं. आता आणि म्हणून अध्यक्ष महोदय, डुक्कर आता जंगली आहे की साधा आहे याच्यावर विचार विमर्श करायला जेव्हा लागलो तो शेतकरी म्हणे रणधीर भाऊ आता हे राहूच द्या, बस झालं म्हणे. आता ते मी डुकराले पाहू की माझ्या पायाले पाहू, तर डॉक्टर म्हणे त्याच्यावरून समजून नाही राहिलं. असं जर कोणी वागत असेल माननीय आशिष बाबू, आपण काय कराल. आणि म्हणून याच्या खोलात जेव्हा मी गेलो तेव्हा माननीय भरणे साहेब आणि आशिषजी जयस्वाल दोन्ही मंत्री यांची एक फाईल माझ्या हातात लागली. ते डिस्क्लोज करणं चुकीचं आहे, पण त्या फाईलमध्ये खूप चांगले वाक्य काही काही लिहिले होते आशिष जयस्वालांनी. बऱ्याचशा सुधारणाही त्यांनी त्याच्यामध्ये टाकल्या. आणि जंगली जनावरांचा उपद्व्याप जो आहे त्याला थांबवायचं असेल अनेक उपाययोजना करता येतील, परंतु जर नाहीच थांबू शकलो आपण तर जंगली जनावरांचा हल्ला हा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावा अशी मी कळकळीची विनंती आजच्या या ठरावाच्या माध्यमातून सरकार मायबाप सरकारला करतो.
अध्यक्ष महोदय, हा एक विषय झाला. दुसरा विषय, गिरीश भाऊ, दुसरा तुमचा स्वभाव मला पूर्ण माहीत आहे. तुम्ही आविर्भाव असे दाखवता की यू आर व्हेरी नॉन सिरियस मिनिस्टर, पण तुम्ही बाकी पूर्ण आतून तयार होऊन आलेले असता. आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापन जे आहे, SDRF, NDRF, नैसर्गिक आपत्तीमध्ये जंगली जनावरांना टाकलं हे बरं पडेल. सर्पदंश जो आहे भास्करराव बसा जागेवर. तो त्यातला एक भाग आपण करावा. आणि तो सर्पदंश हा कुठल्याही एरियात हो, जंगलात हो की तुमच्या घरी हो, ती व्यथा कोणाला कळणार नाही. माझी एक नातेवाईक होती, भाचीच होती. शेतकऱ्याच्या मुलाला देऊ नका अशी तिची इच्छा होती, पण सधन शेतकरी आहे म्हणून आम्ही तिचं लग्न सधन शेतकऱ्याच्या घरी केलं. गावात राहत होती. सुधीर भाऊ, लग्न झाले 8 दिवस झाले. सारवते ना माणूस, म्हणून त्या गोदरेजच्या कपाटाखाली हात टाकला, सर्पदंश झाला, तिचा मृत्यू झाला. आज या सभागृहाच्या निमित्तानं 15-16 वर्षांनी त्या मुलीची मला आठवण झाली. आणि अशा किती मुली दगावल्या असतील, किती माणसं दगावले असतील, याच्यावर कुठतरी चिंतन मनन आपण केलं पाहिजे. सुधीर भाऊ, बावनकुळे साहेब, तुम्ही त्या दिवशी अकोल्याला येऊन गेले. काय स्थिती आहे? कसे लोक बोलत होते? गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये अपघात झाला का तर झाला, शेतकरी आहे का तर आहे, पण आहे काही याच्यामध्ये उपाय तो केला पाहिजे. आणि म्हणून ग्रामीण भागात जर अपघात होत असेल, आपण लायसन्सचं कंपल्सरीसाठी करतो की ते थर्ड पार्टी जर लायसन असलं तर जो अपघात झालेला माणूस असते त्याला त्याची मदत इन्शुरन्स कंपनीमार्फत भेटली पाहिजे, म्हणून ती अट इन्शुरन्स कंपनीने टाकलेली आहे, मोटरसायकलची वगैरे गाडीची. परंतु जेव्हा गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आहे आणि त्याला 2 लाखाची मदत जर होऊ शकते आणि ती शेतकरी आत्महत्या नाही, तो अपघात आहे, तर मात्र ही अट शिथिल केली पाहिजे. या ठरावाच्या निमित्तानं मी विनंती करतो, आज सर्व सिनियर मिनिस्टर आहेत, कालच विनंती केली होती, माझ्या विनंतीला मान ठेवून बावनकुळे साहेबांसहित सर्व लोक हजर झाले. एक दुसरा मुद्दा आपल्याला 6 वाजेपर्यंत चालवता येईल, नंतर मग ऑनलाईन नाही. ऐका माझं, 6:30 वाजता कार्यक्रम आहे आपला. एक शेत पांदन रस्त्याचा मोठा विषय आहे. 1-2 विषय महाराष्ट्रात खूप प्रकर्षानं सुरू आहेत. कर्जमाफी आणि आमच्या गावात पांदन रस्ते होतील का. मी अभिनंदन करतो बावनकुळे साहेबाचं. त्यांनी या विषयात 4-5 बैठका घेतल्या. सुदैवानं अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं असेल की रणधीर सावरकरला तुम्ही घेऊ नका, कारण की त्यांना त्यांची बुद्धी आमच्या थोडीशी जास्ती आहे. असे जास्ती बोलणारे लोक चालतच नाहीत आजच्या जमान्यात, परंतु तरी त्यांनी घेतलं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय राज्य महामार्ग जिल्हा प्रमुख मार्गावर बजेटरी प्रोव्हिजन आपण करत होतो. काही प्रमाणात आपण ते रस्ते करायचो. मात्र मी मागच्या काळात जेव्हा युती सरकार परत सत्तेत आलं, पुरोगामी युती सरकार, त्यावेळेस नियममध्ये फाटा देऊन आपण ODR आणि VR याच्यासाठी बजेट हेड सुरू केलं. मी त्यावेळेसही देवेंद्रजींचं अभिनंदन केलं होतं, आजही मनापासून अभिनंदन करतो. त्या निमित्तानं का होईना, पण ODR VR वर काही ना काहीतरी बजेटचे अध्यक्ष महोदय पैसे यायला लागले. आणि त्यानंतर हे जे धोरण होतं आपलं, या धोरणाला खूप एक ज्याला म्हणतात एक स्पीड देण्याचं काम आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी घेतलं. 3ही खात्याची बैठक घेतली आणि राज्यात शेतकऱ्यांकरिता शेत पांदन रस्ते विकासासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ता योजना मंजूर करून त्याकरिता स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करून निधीचा तरतूद करण्याचा कॅबिनेटचा निर्णय हा घेतला गेला. मी बावनकुळे साहेबांचं आणि आशिषजी जयस्वाल यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदनही करतो की सुरुवात तर होईना. या ग्रामीण भागात राहणाऱ्या माणसाचं जीवन आहे आणि यालाही नागपूर आणि मुंबई पुण्यासारख्या शहरात गाड्या फिरवण्या एवढ्याच चांगल्या रस्त्यावर चालण्याचा हक्क आहे. हे सरकारनं मान्य केलं
आणि आज रोजी एक स्वतंत्र लेखाशीर्षक उघडण्यापर्यंत आपली तयारी झाली. आजच्या जमान्यात याचंही फार कौतुक करावं लागते. कमीत कमी याची सुरुवात झाली आणि आता याच्यामध्ये 1 साखळी 2 साखळी रस्त्याचे नंबरिंग देण्याचं काम सुरू आहे. हे काम सुरू आहे. पण माननीय महसूल मंत्री, आपल्याला मी विनंती करतो, आपण हॅमचे रस्ते घेता पीडब्ल्यूडी मार्फत. मान्य मंत्री महसूल मंत्री महोदय गिरीश भाऊ, आपण हॅमचे रस्ते घेता आणि आपण एका तालुक्यात 300-400 कोटीचे रस्ते करतो. हाही अत्यंत आवश्यक असा विषय आहे. त्याच्यामुळे समृद्धी किंवा नॅशनल हायवेपर्यंत शेतकऱ्याला जायला सुविधा निर्माण होतील. पण जसे हॅमसाठी पैसे काढतो भाऊ आपण, तुम्ही विचार करता का हो हॅमचे पैसे 15-20 काढताना, ADB कोण्या बँकेतून लोन घेताना? मग आमची विनंती आहे महसूल मंत्री महोदय, तुम्ही हॅमला 300 देऊन राहिले, कौतुक आहे, आनंदाची गोष्ट आहे. मान्य शिवेंद्रराजे भोसलेंच्या माध्यमातून खूप चांगलं काम होईल, काही शंका नाही. हॅम 2 चालू होऊन राहिलं. मात्र माझी विनंती आहे, द्या ना 300 कोटी रुपये एका तालुक्यात पांधन रस्त्याला. तुम्ही निर्णय केला ना कॅबिनेटमध्ये की मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ता नाव दिलं, नाव देताना विश्वासात घेतलं. अरे इथं तर योजना चालू झाली तर विश्वासात लोक घेत नव्हते. इथं तर तुम्ही बाळाचं नामकरण करताना नाही विश्वासात घेऊन राहिले. हा बदल काही पसनी नाही पडत. कधी कधी वाटत नाही खरंच की हे अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना त्याला तर ओव्हररूल करण्याची हिंमत मंत्री दाखवून राहिले. आता चांगली गोष्ट आहे. आणि 300 ते 400 कोटी रुपये माननीय बावनकुळे साहेब 18.2% GDPचा कॉन्ट्रिब्युशन शेतकऱ्यांचा आहे. आपण सांगत राहतो 50%, 60% लोक शेतीवर अवलंबून आहेत. आज रोजी बावनकुळे साहेब 30%च लोक शेतीवर अवलंबून राहिले. ज्याला चान्स भेटेल तो शहरात चालला गेला. सुधीर भाऊ, जे राहिले ना ते मजबुरी नाहीत. बावनकुळे साहेब, तुम्ही त्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतून आले, जिल्हा परिषद सदस्य होते तुम्ही. लोकांना वाटते तुमचं अर्बन सेंट्रिक आहे ते, आता तुम्ही शहरात आले ते कोराळी तुमचं, नाही तर आहे तिथं ग्रामीणच. आणि अशा परिस्थितीत काय परिस्थिती आहे विदर्भाच्या शेतकऱ्याची की आमलेटची गाळी, अंडा गाळी लावणं चांगलं, पण 10-20 एकर शेती करायला पुरत नाही, ही मानसिकता आहे. लोक निघून गेले. हे 30% लोक जर टिकवायचे असतील, जगवायचे असतील, वाढवायचे असतील, समजून घ्या तुम्ही. इतकं सोपी नाही आहे माझ्या भावांनो बहिणींनो. 900 कोटी ही लोकसंख्या होणार आहे या जगाची पुढच्या 10 वर्षात. 900 कोटी. हाहाकार होईल. नक्षलवाद जो सुरू झाला होता त्याचं समर्थन आपण करू शकत नाही, पण रोटी नाही थी उस टाइम पे म्हणून लोकांना भडकवण्याचं काम चालू झालं होतं. हा वेळ परत येणार नाही जर सर्व लोक शेती सोडायला लागले तर. सर्व लोक एसीत बसायला लागले तर तुम्ही समजून घ्या की नक्षलवाद परत यायला लागणार नाही. एका रोटीसाठी लोक झगडतील. आणि म्हणून बावनकुळे साहेब, आपण हे जे 300-400 कोटी रुपये जर खर्च केले. साहेब, आता 5:45 झालेले आहे. 15 मिनिटं आधी तिथं जायचं आहे. त्यामुळे आपण ऑन लेग राहा आणि नंतर मांडावशी आपण ऑन लेग राहा. चला. ठीक आहे, माननीय अध्यक्षांशी चर्चा करून चला. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते 10:45 वाजेपर्यंत सभागृहाची विशेष बैठक भरेल. विशेष बैठकीमध्ये लक्षवेधी सूचना घेण्यात येतील. सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता सुरू होईल.